हॅलो 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 आपुल्या माहेरा जाईन मी आता 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 निरोपाया संता हाती आला निरोपया संता निरोपया संता हाती आला निरोपया संता हाती आला निरोपया संता निरोपया संता निरोपया संता आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोपया संता हाती आला आला विको द्या विको हाती आला निरोपया संता हाती आला सुख दुःख माझे ऐकिले काने सुख दुःख माझे ऐकिले काने निरोपया संता हाती आला निरोपया संता हाती आला पक्वाचा आवाज वाढवून झाला तर चांटीचा आवाज द्या निरोपया संता आ
निरुपया 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 सलता निरुपया या सलता अति आना सुख दुख माझे ऐकिले काली सुख दुख माझे ऐकिले मनी करुणेचा कळवळा मनी रे गम पधप पदनी निधनी धप धम पगम रे ग सारे निसा कळवळा मनी कळवळा मनी करुणेचा चाटीला आवाज द्या रे ना वा वा कळवळा मनी करुणेचा कळवळा मनी कळवळा मनी करुणेचा हे करुणेचा
शिट्टी मारू देऊ ना हरी आपुल्या माहेरा जाईन मी आता आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोपया संता हाती आला हरी सुख दुःख माझे ऐकिले कानी कळवळा मनी करुणेचा करुणी
करुणी सिद्ध मूळ सावले भातुके हरी करुणी सिद्ध मूळ सावले भातुके येती दिसे एके न्यावयासी त्याची पंथे माझे लागलेसे चित्त वाट पाहिनी नित्य माहेराची सुख दुःख माझे ऐकिले कानी कळवळा मनी करुणेचा हरी तुका म्हणे आता येतील न्यावया तुका म्हणे आता येतील न्यावया अंगे आपुलिया माय बाप सुख दुःख माझे ऐकिले कानी कळवळा मनी करुणेचा श्री संताची या माता चरणावरी संताची या माता चरणावरी श्री संताची ये माता चरणावरी संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संताची ये माता चरणावरी साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुखे संताची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतरी प्रेम सुख श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या जय गावी केला वास त्याशी नसावे उदास विठ्ठल हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरा विठ्ठला विठ्ठला आपुल्या माहेरा जाईन मी आता हरे आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोपया संता हाती आला सुख दुःख माझे ऐकिले कानी कळवळा मनी करुणेचा कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पाचचरणाचा उत्कृष्ट असा वैकुंठ गमन या प्रकरणातील असून तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून जीवाचा स्वस्वरूपाकडे ओढा कशा पद्धतीनं आहे याचं एका सासूर वासनेचं रूपक करून केलेलं चिंतन म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या अस्सीमागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबरा अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये महान संत नारायणजी आप्पा महाराज यांच्या पदस्पर्शानं आणि समाधीस्थळानं पवित्र आणि पुनीत झालेलं आपलं हे पवित्र ढाळेगाव नावाचं गाव आणि या ढाळेगाव नावाच्या गावामध्ये आपल्याच गावातील माजी सैनिक ज्यांनी 24 वर्ष अखंडत्वानं देशाची सेवा केली ते वैकुंठवासी रामनाथजी शामराव भिंगे यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध नाम पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित केली गेलेली कीर्तन सेवा मुजे ढाळेगाव कार्यक्रमाचं आयोजन करते गंगा भागीरथी देवूबाई रामनाथरावजी भिंगे
यांची आज्ञा शिरसावंदी मानून त्यांचे दोनही चिरंजीव अर्थात दत्तात्रेयजी रामनाथ भिंगे, अविनाशजी रामनाथ भिंगे आणि एक मुलगी आहे, तिचं नाव किरण हनुमान बेळगे, या सर्व भिंगे कुटुंबियाच्या वतीनं आपल्या आईची आज्ञा मानून आपल्या वडिलाप्रती असणारा आदरभाव अन्नदान ज्ञानदानाच्या रूपानं समर्पित करावा, याच एका पवित्र उद्देशानं कृतज्ञतापूर्वक केलेलं आयोजन आहे. विठ्ठल माझा योग चांगला भिंगे परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांच्या प्रेमाखातर आमचे मृदंगाचार्य गणेश महाराज, बाळू महाराज या सगळ्या महाराज मंडळींनी संपर्क करून भिंगे परिवाराच्या वतीनं हे निमंत्रण माझ्यापर्यंत पोस्ट केलं. ढाळेगावला येण्याचा कसा माझा पहिला योग आहे. नारायण आप्पाचं दर्शनही त्या ठिकाणी झालं. या संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर श्री पांडुरंगजी कदम सर, तेही या ठिकाणी साहेब उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. परिसरातील टाळकरी गुणवान आपल्या सर्वांना विनम्र भावाने अभिवादन करतो. ज्यांनी चाल गायली ते हरिभक्तीपरायण सदानंद गुरुजी आणि हरिभक्तीपरायण या परिसराचं वैभव दस्तापूरचं रत्न म्हणायला हरकत नाही की ज्या भूमीत मारुतराव महाराजांनी जन्म घेतला, मोतीराम महाराजांचा कृपाशीर्वाद ज्यांच्या पाठीशी आहे, असे आमचे परममित्र. आणि अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांची कीर्तनही चांगल्या पद्धतीनं चालू आहेत असे बाळकृष्ण महाराज कुलकर्णी, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळी वाजून त्यांचं सर्वांना स्वागत करा. आमचे मित्र अमोल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही जळगावकरांना मनापासून धन्यवाद देतो. अंकुश महाराज आहेत, परिसरातील गुणवान मंडळीत आपल्या सगळ्याला धन्यवाद. मृदंगाचार्य अगोदर गणेश महाराजही होते. मनाचा मोठेपणा करून अनायासे आलेले आमचे शत्रुघ्न महाराज पठाडे, त्यांनाही त्यांनी संधी दिली. माझी इच्छा नव्हती पण तुम्ही मनानं मोठेपणा दिला, बरोबर आहे का नाही. गावात आलेल्या कसं असतंय, अतिथीचा आदर सत्कार डॉक्टर साहेब करणं गरजेचं असतं. म्हणून दुसरे आमचे परममित्र महाराष्ट्रात ज्यांचा पक्वाद सध्या 2 कृष्णा महाराज प्रसिद्ध आहेत. एक कृष्णा महाराज आपले बोरखडे आणि दुसरे कृष्णा महाराज आर्वीकर, लक्षात आलं का नाही. दोन्ही परभणीचे वैभव आहेत हे लक्षात ठेवा. दोन्ही कृष्णा महाराज आहेत. कृष्णा महाराज बोरखडे बी महाराष्ट्रात प्रसिद्ध, जसे भरत महाराज पठाडे प्रसिद्ध, त्याच तोला मोलानं कृष्णा महाराज बोरखडे. आणि परभणी जिल्ह्याचं नाव त्याच तोला मोलानं आमच्या कृष्णा महाराज आर्वीकरांनी तेजावत ठेवलं. एकदा जोरदार टाळी वाजून त्यांचं स्वागत करा. गुणवान मंडळी अतिशय सुंदर आहेत. माझा योग चांगला आहे की आपण सर्वजण त्यानिमित्तानं उपस्थित आहात. आज आमचे ज्यांनी मला शाळेत शिकवलं ते आमचे गोविंद सर सूर्यवंशी, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. तळेगाव त्यांचं गाव आहे आणि सर आज उपस्थित आहेत. खरं म्हणजे 1-2च ह्यांनी शिकवलेले आहेत, लक्षात आलं का नाही. म्हणून ही सगळी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सर आज उपस्थित आहेत, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांचे सहकारी मित्र तेही शिक्षकच आहेत, तेही या ठिकाणी उपस्थित, तुम्हाला धन्यवाद देतो. दुसरे आमचे मृदंगाचार्य गणेश महाराज, ते बी गणेश महाराजच आहेत का, कृष्णा महाराज आहेत का. कृष्णा महाराज आणि गणेश महाराज 2 जण आहेत. म्हणून कृष्णा महाराज आपल्यालाही मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही उपस्थित आहात. आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. चिंतनातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जीवाचा आपल्या स्वरूपाकडं म्हणजे मूळ जागेकडं ओढा कशा पद्धतीनं याचं चिंतन कसं आहे. मुळातच जीवदशा जी दशा आहे, कोणती दशा, जीवदशा. या जीवदशेचं नाव टाकत असताना आम्ही हमेशा नाव टाकलं जीवदशा म्हणजे कसली दशा. जीवदशेचं दुसरं नाव आहे दुर्दशा. जीवदशेचं दुसरं नाव काय महाराजजी, दुर्दशा. कारण जीवाकडं स्वातंत्र्य नावाचा प्रकारच नाही. नेहमी जीवाचं जीवन हे पारतंत्र्यातलं आहे. कशातलं जीवन आहे, पारतंत्र्यातलं. स्वतःच्या हातात काहीच नाही. तुम्ही मनीत जरी असलात तरी इथं आपल्या हातात काहीच नाही. इथं कुणाच्या हातात आहे, कृष्णा महाराज देवाच्या हातात आहे. आपलं काही नाही. तुकोबाराय बोलून गेले नाटाच्या अभंगात, जिने पराधीन आणि काहती, जिने पराधीन आणि काहती, हृदपाशी बहुबांधिलो संचिती, हृदपाशी बहुबांधिलो संचिती, प्रारब्ध क्रियमान सांगाती, भुवनीची सत्ता मात्रे अपुलिया, प्रारब्ध क्रियमान सांगाती, भुवनीची सत्ता मात्रे अपुलिया, प्रारब्ध क्रियमान सांगाती, भवती सत्ता अपुलिया. जिने पराधीन आणि काहती, दृढपाशी बहु
बहु बांधिलो संचिती नीट ऐका प्रारब्ध क्रियमान सांगाती अनुभुवंदिती सत्ता मात्रे आपुलिया जवळी विठ्ठल रखुमाई. म्हणजे जीवावर ताब्यात आहे, कुणाच्या ताब्यात आहे? जीवावर पहिला ताबा आहे ती म्हणजे कर्माचा. जीवावर पहिला ताबा कुणाचा आहे? हो बोला कुणाचा? कर्माचा. जिने पराधीन आणि का हातीन दृढ पाशी बहु बांधिलो संचिती. संचित म्हणा, प्रारब्ध म्हणा किंवा कर्म म्हणा, जीव हा कर्मानं बांधलेला आहे. भगवान बोलून गेले कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. मनुष्य लोके कर्म अनुबंध बदनाती. म्हणजे मनुष्य जातच ही कर्मानं बांधलेली. कशानं बांधलेली सर? हो सर कशानं? कर्मानं बांधलेली. कर्म ही अशी गोष्ट आहे जगात कुणाला चुकलेलं नाही. कर्मा ते शंभू मानी आपण किती पळशी कर्मा भेन. कर्माच्या भेनं कुठं जाता येते का माणसाला सांगा? हो जाता येते का कुठं? माणसं कुणाच्या बी भेनं कुठं जातील, पण कर्मा भेनं कुठं जातील का? माणसं म्हणतात ना कुठं बी जावो कपाळ संगच. कपाळ नशीब कर्म ही एक शब्द आहे. जगात कुणाला बी भेता येते, पण कपाळा भेनं कुठं जाता येते का? नाही. जेथे जावे तेथे कपाळ सरीशी. कुठं बी जा संगच असते. नशीब संगच आहे. नशीब कुणाला चुकलं नाही, कर्म कुणाला चुकलं नाही. पंचमीचा झोका कळतो का तुम्हाला? पंचमीचा झोका. झोका खेळणारे वेगळेच असते आणि बघणारे तिसरेच असते. खेळणाराचं कमी थाटा असते आणि बघणाराचा जास्त आकार असते. लक्ष द्यायला लागले. खेळणारे खेळत राहतात, बघणारे उगत बसल्या बसल्या आरडत येत. ही कर्माचा बी झोका आहे. आणि एकदा कर्मानं झोका दिला की कुणी कसला बी जागीरदार असला तरी त्याला गपचीप झोका खावा लागतो. कर्मे देता झोले प्रयत्न करिता काही न चले. भिन्न करिता काही न चले. भिन्न करिता काही न चले. कर्म करिता प्रयत्न करिता काही न चले. प्रयत्न करिता काही न चले. प्रयत्न करिता नाही न चले. महाराज म्हणतात कर्मे देता झोले आणि प्रयत्न करिता काही न चले. कर्मानं एकदा झोका दिला अरे की माणसाला गपचीप झोका खावा लागतो. कर्माच्या पुढं कुणाचं चलतंय का? कुणाचं चलत नाही. तुमची आमची गोष्ट चिल्लर आहे. नामा मने कर्मरेखा आणि देवादिका चुकेना. दृष्टांत दिले. कर्मे श्रीराम वनवासा गेला. श्रीराम वनवासा गेला. दशरथ वियोगे मेला. दशरथ वियोगे मेला. कर्मे रावण क्षय पावला. कर्मे रावण क्षय पावला. वियोग करला सीता देवी. परियेची गव्हारा साधे रे. परियेची गव्हारा साधे रे. घडाला सीता देवी. यादी दिली काय? कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मानं कुणाला वनवासाला पाठवलं बाबा? रामाला. चुकला का रामाला वनवास? सांगा चुकला का? नाही. हा कर्म तयार करणारच ते होता की सर, पण त्याला सुद्धा कर्म चुकलं नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला. नीट ऐका. देवाची गोष्ट सोडून द्या. कर्म देवाच्या बापाला चुकलं का म्हणून महा? कर्मे दशरथ वियोगी मेला. कर्मानं राजा दशरथाला सुट्टी दिली का? बोला. मग आता जिथं देवाच्या बापाला कर्म चुकत नाही, आपले बाप तर पहिलेच वनवासात टाकलेले आहेत. आपण आपल्या बापाला चुकणार आहे का कर्म?
आपल्याला कर्म चुकत नाही, राजा दशरथाला कर्म चुकलं नाही की ज्या वेळेला सुमंत वनवासात सोडून रामाला आणि सीतेला परत आला आणि राजा दशरथानं विचारलं की कुठे सुमंता, राघव कुठे, सीता कुठे, आणि राजा रडायला लागला. ज्यावेळेला राजा दशरथ रडायला लागला त्यावेळेला सुमंतानं विचारलं, मालक, क्षत्रिय धर्मातली लोक मरणाला सामोरे गेली तर रडत नसतात, तुम्ही का रडताय? राजा दशरथाचे शब्द होते, सुमंता मी रडत नाही, समोरच्या भिंतीवरचं चित्र रडवते मला. काय चित्र आहे ते बघ. बाळ श्रावण आहे, मायबापाला पाणी आणण्यासाठी निघाला, काशीला घेऊन निघालाय. पाणी पाजण्यासाठी आम्रवृक्षावर मी बसलो होतो, तो पाणी आणण्यासाठी आला. मी शिकार कुणीतरी आहे, बुडबुड कमंडलूच्या शब्दीनाथ महाराज येतात. बुडबुड आवाज आला आणि मी बाण मारला. मला वाटलं बाण सावजाला लागला असेल, पण बाण सावजाला नाही, बाण श्रावणाला लागला. शराला तू धावून आला काळ, वळला श्रावण बाळ. काय सुंदर होते हे. आई गे दीर्घ फोडून हाक, कसा जाऊन पडला झोक. या राजाची श्रवणी पडता कानी, हृदयाचे झाले पाणी. आला या निर्मळवाणी, कालग बग भरोनी झारी. तू परत फिरे, तू तुमचा शराला, कावरात ऋतुनी बसला. काय सुंदर कविता होत्या. आता कविता राहिल्या नाहीत. आम्हाला एक सर असायचे, हे इथं बसले ते सर, हे सगळं सरांनी शिकवलं. एक दोन काय जे असेल ते यांनी शिकवलं आहे. खरं म्हणजे ते समोर आहेत त्यामुळं मला त्या कवितासुद्धा आठवतात. फार सुंदर कविता होत्या त्यावेळेला. आता तशा कविता राहिल्या नाहीत. बरोबर आहे. माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा पोशिंदा, त्याच्या भाळी लिहिलेला रात्रंदिवस कामधंदा. होते ना कविता. आता राहिलं नाही महाराज. आता कविता बदलून गेल्या. काय सुंदर कविता होत्या. काळ्या मातीत मातीत टिपण चालते. बरोबर आहे का नाही. आता राहिल्या नाही. आता कविता बदलून गेल्या. शेतामध्ये माझी खोप, हीच होती ना सर, तिला बोराट्याची झाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावरी चिंध्या, खातो मिरची भाकर. लेतो अंगावरी चिंध्या, खातो मिरची भाकर. काढी उसाची पाचट, जगा मिळाया साखर. सुंदर होत्या. आता तशा राहिल्या नाहीत. श्रावण बाळाला बाण लागला गेला. मी खाली आलोय, विचारलंय राजा तुझं नाव, सांगितलंय माझं नाव राजा दशरथ आहे, तुझं नाव माझं श्रावण आहे. मरतोय मी राजा तुझ्या बाणानं, पण माझी शेवटची इच्छा आहे, माझ्या आंधळ्या मायबापाला तेवढं पाणी नेऊन पाज. हातामध्ये कमंडलू घेतला. मायबापाला पाणी पाजण्याकरता गेलो तर मायबाप रडत होते. श्रावणा श्रावणा आवाज देत होते. मी पाणी दिलं त्यावेळेला मायबापाने सांगितलं, श्रावणा बोल, जोपर्यंत तू बोलणार नाहीस तोपर्यंत तुझ्या हातचं पाणी नाहीत पिणार आम्ही. नाईला झाला माझा, मला बोलावं लागलंय. मी सांगितलंय तुमचा श्रावण माझ्या हातून दगावला गेलाय, मी राजा दशरथ आहे. अरे एकुलत्या एक आंधळ्या मायबापाचा आधार संपवलास, नकोय तुझं पाणी, मरतो आम्ही पुत्र वियोगानं. पण तुला सुद्धा शाप आहे, एक दिवस तू सुद्धा पुत्र वियोगानं मेल्याशिवाय राहणार नाहीस. कर्मे दशरथ वियोगे मेला. बरोबर आहे का नाही. मन चौघे पुत्र राया दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. 4 मुलं राजा दशरथाला. बोलणं कळायला लागलंय ना माझं. किती मुलं? 4. पण मरायच्या टायमाला एक तरी होता का? एक बी नव्हता. कर्म आहे ती कुणाला चुकत नाही. देवाला चुकलं नाही, देवाच्या बापाला चुकलं, देवाच्या दुश्मनाला चुकलं का? कर्मे रावण क्षयो पावला. रावणाला कर्म चुकलं नाही, देवाच्या बायकोला चुकलं नाही. ह्यांच्या ऐकायला लागलं का? कुणाच्या बायकोला? देवाच्या बायकोला चुकलं नाही. सीतेला चुकलं का कर्म? नाही. वियोग घडला सीता देवी. कर्मानं सुट्टी कुणाला दिलेली नाही. आणि जीव हा कशात बांधलेला आहे? कर्मात बांधलेला. जीवावर पहिला ताबा कर्माचा. पण आता नीट बसा, ताईट बसा, ढिले अंगान कळत नाही जरा. जीवा हा कर्मानं बांधलेला, जीवावर पहिला ताबा कर्माचा आहे. सरी गोष्ट बरोबर आहे. कर्मामध्ये एवढं ताकद नाही की डायरेक्ट जीवाला ताब्यात घेता येईल. एवढं वजनदार कर्म नाही.
एवढं बी नाही, कारण त्याला बी हरिवता येतं. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. त्याची बी जिरविता येते. कुणाची? कर्माचे. कसलं बी कर्म असू द्या. त्या सुदाम्याचं कर्म बदलिलं का नाही बदलिलं देवानं? बोला, भागवतातली कथा आहे. बदलिलं का नाही? बदलिलं. आपल्याला त्याच्याशी एवढं घेणं देणं नाही. आपल्याला मुद्दा एवढाच आहे, कर्म एवढं बलवत्तर नाही की ती डायरेक्ट जीवाला ताब्यात घेईन म्हणून. ही कर्मानं काय केलंय? गावठी धंदा केलाय. गावठी धंदा कसा आहे? भांडणं लागले की आपल्याला आवरत नसले काही माणसाली बायाली पुढं घालायचा नाद आहे. कळायला लागले का नाही? बाया पुढं आल्या की मग माणसाली बोलता येते का? बाया माणसाली बोला. कर्मानं ही सिस्टीम केली. कर्माला एकट्याला जमतच नव्हतं ते. कर्मानं बाईला पुढं घातलं. कुणाला पुढं घातलं? बाईला. बरं, बाई एवढी वजनदार आहे, तिने सगळी कामाला लावली. कंपनीतूनच तिला रिवर्स गिअर नाही. उभ्या कानाची बाई. लक्ष द्यायला लागले का नाही? आणि त्या बाईनं हे सगळं कामाला लावलेलं आहे. कर्मानं जीव ताब्यात घेतला, पण कुणाकून घेतला? एका बाईकून. जुन्या काळात सिस्टीम होती. अशा आपल्या घाट, धारूरचा घाट आहे, अशा घाटासारख्या ठिकाणी अशी बाया 2-3 उभा करायच्या. आणि हे ट्रकवाले हे ते बाईसाहेबाला बघून थांबले की बराशीतल्या पाहुण्यांनी राम राम घालायचा. राम 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 राम. अशी सिस्टीम होती का नाही अध्यक्ष? सांगा, होती का नाही? ह्यानं तीच सिस्टीम राबविली. कुणी? कर्मानं बाईला पुढं घातलं. बाईचं नाव माहिती का? बाईचं नाव आहे कल्पना. बाईचं नाव काय? आणि नाथ महाराज बोलून गेले, कल्पना आयु सिस्टीमसाठी कीर्तन नसतं. ही ध्यानात ठेवा जरा. वाजविणार आणि त्याच्यात मोकळ्या माणसाला राहते कमी जास्त. आपली सेवा आपली इमानदारीनं करायची. विढल. बाईचं नाव काय? कल्पना. बाईचं नाव काय? कल्पना. अयोध्या तेने झाला जीव. महाराज म्हणतात मायोपादी शिव बोलिले जे म्हणतात वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावयव. म्हणजे कल्पनेनं जीवाला जीवदशेला आणलं. कुणी आणलं? कल्पनेनं. ही बाई एवढी चित्र आहे महाराज. कल्पनेपासून कल्पीला जो ठेवा तेने पडे गोवाने हारे. तेने पडे गोवाने हारे. कल्पनेपासून कल्पीला जो ठेवा पाजित नसते हो. लक्ष द्या. कल्पनेपासून कल्पीला जो ठेवा तेने पडे गोवा. गोवा म्हणजे संकट. पण नेने हरी. कल्पनेला सगळं जमतंय, फक्त हरी जमत नाही. देवाचं नाव बी तोंडाला येऊ देत नाही. कोण? कल्पना.
विचारसागरामध्ये कल्पना शब्दाचं चिंतन केलं. नसलेल्या गोष्टीचं जी चिंतन घडवते तिला कल्पना म्हणतात. ही बाई एवढी आहे चित्र आहे महाराज. ह्या बाईला काही बी जमतंय पण देवाचं नाव जमत नाही. तेने पडे गोवा पण नेने हरी. बाकी सगळं नेने पण हरी नेने जमतंय, हरी जमत नाही. म्हणून नामदेवरायांनी विनंती केली, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. विचित्र बाई कल्पना. मग काय केलं नीट लक्ष द्या. जीवानं कर्मानं जीव ताब्यात घेतला पण कुणाच्या सहकार्यानं? कल्पनेच्या. ऐकायला लागलं. पण कल्पनेनं काय केलं? कल्पना म्हणली मी तुला जीव मिळवून देते. कृष्णा जीव मी मिळवून देते पण एक आहे काय, मला जेव्हा गरज पडन तेव्हा माघारी घेईन. आठ मांडली. बाईनं सांगितलं, जीवानं कर्मानं सांगितलं पिनशर आता मला मिळायला लागलंय न वापरायला. आता समजा एखाद्यानं सांगितलं हे माझे 10 लाख रुपये तुमच्याजवळ ठेवा, मी जेव्हा गरज लागन तेव्हा माघारी घेईन, काय अडचण आहे का वापरायला? जीव कर्मानं सांगितलं जीव मला मिळवून दे, तुला जेव्हा गरज पडन तेव्हा मी माघारी द्यायला तयार. ठीक आहे. आणि ठरलं दोघांचं. ध्यानात बसायला लागलं का? दोघांचं ठरलं. कालांतरानं ह्या बाईला 2 लेकरं झाले. कोण्या? कल्पनेला. लेकर आहे. पहिल्या पोराचं नाव आहे काम आणि दुसऱ्या पोराचं नाव आहे क्रोध. आणि मग काम या पोराचं लग्न लावायचं तर मग कोण आहे? म्हणजे आपल्या आईचीच पहिलंच आहे की. मग जीव हा कर्माकडे ठेवलेला होता. कल्पनेनं सांगितलं माझ्या मुलाचं लग्न करायचंय आणि तुझ्याकडे जी ठेवलेला जीव आहे ती जीव नावाची पोरगी काम नावाच्या भ्रताराला देऊन टाकली. ध्यानात बसायला लागले का नाही बसायला? जीव नावाची पोरगी काम नावाच्या भ्रताराला देऊन टाकली. त्याच्यामुळं जीवाचं आणि कामाचं कनेक्शन आहे. विढळ काय बी म्हणलं कसलं बी म्हणलं तरी तिरपट बघायचा का होईना नाद हाईच. विढळ त्याच्यामुळे सुभाषितकारांनी जाहीर केलंय कामातुरानां भयून लज्जा. कामातुर झालेल्या माणसाला लाज आणि भीती वाटतच नाही. कामाची सिस्टीम अशी, त्याचा सक्का बाहू महागच आहे. काम असं आहे महाराज, आपलं जी मांडतोय कामाचं जी म्हणणं आहे ते जर पुढच्यानं नाही ऐकून घेतलं तर बाहू हजरच आहे. कळायलंय का बघा? थोडंफार कळायला लागलंय का नाही कळायला लागलं? आपल्या भावाचं म्हणणं जर पुढच्याने ऐकून नाही घेतलं तर भाऊ हजरच आहे ना. बर ती असा तसा नाही, फौजदार आहे. फौजदार असल्यामुळं केस बी कोर्टात करता येईना. काय बाळू महाराज? कामाजी कोतवाल तुम्ही बाबा माझा येण्याचा पहिला टाइम. ही भाषा कळायला लागली का माझी?
हा मग काय अडचण नाही. नाही तर मी माया चाली हो जायचं, गाव वेगळ्या चालीचं असायचं, बाकी काय नाही. भाषा कळायला शुद्ध सांप्रदायिक आहे, बरोबर आहे का नाही? हा हे असं असलं की बरं वाटतंय का नाही सांगा? ऐकायला बी बरं वाटतंय. आता नीट ऐका, ऐकायला बी बरं वाटावं ना माणसाला. हा कामाजी कोतवाल याने नाडिले बहुताशी, हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्याशी. जमदाग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी, आणि क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्याशी. कामानं किती जणांची कुपटी लावलेली काही सांगायसारखं आहे का सांगा? हा ज्ञानोबारांनी सुंदर चिंतन केले. कामयेश कृदेश या श्लोकाचं चिंतन करत असताना काय ज्ञानोबराय म्हणतात, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषय दरीचे वाग, भजन मार्गीचे मांग मारक जे. साध्वी शांती नागविली, माया मांगीन शृंगारिली, ती एकरवी विटाळविली साधुरंदे. ज्ञानोबराय म्हणतात ही असलेत हे देहदुर्गीचे धोंड, इंद्रिय ग्रामीचे कोंड, त्यांचे व्यामोहादिक दबंड जगावर चलती. ह्यांची जळे विन बुडविती, आगी विन जाळीती, आणि मी 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 म्हणणाराला चॅलेंजवर हरविते. ज्ञानी अंशी तरी वधिती, पैज घेऊन विढल. मला असलं जमत नाही, मी असल्यातला नाही, असं करायचं नाही. ए नीट शिस्तीत असल्याला पैन टाकून हरवितेत. कशावर हरवितेत? पैन कळती का? पैज. ज्ञानी अंशी, ज्ञानी मी असा आहे, मी तसा आहे, असल्याला दुपारा गाठीत येते विढल. शब्द ज्ञानोबा राहायचे. अर्जुनानं प्रश्न ती सिरियल बाबा, त्या सिरियलनं अर्जुनानं विचारलं बी, भगवान ही लय वाईट आहेत का? लय वाईट आहेत म्हणले. अचानक घाला घालतील. कसा घाला घालतील? अचानक. मग अर्जुन म्हणला मला ह्यांचा पत्ता सांग, मी बी अचानक डोक्यात दगड घालून मारून टाकतो ह्यांना. भगवान म्हणले अर्जुना पत्ता सांगतो, पण तू जाचीन काही गपला करायला. काम आणि क्रोध ही केंद्रातली विरोधी नेते, आमदार खासदार नाहीत, कुठली विरोधी नेते? आणि सत्ताधारे एवढीच ह्यांची चलती. ती सिरियल. हे चैतन्याचे शेजारी, वसती ज्ञानाचे एके हरी. हर म्हणजे वळ, त्याच लाईनला बसलेले, त्याच लाईनला. हा कवा बी आलं तरी घाला घालते, दुपारा घाला घालते. कळायला लागले का नाही? हा ही एवढी बेकार आहेत महाराज. काय करायचं? आणि हा आपला नवरा आहे कोण? काम. जीवाचा पहिला मालक जर कोण असेल तर काम आहे. लक्षात यायला लागले का नाही? त्यानं होकार दिल्याशिवाय बाकीच्या गोष्टी होत नाही. एवढा विचित्र काम आहे. चांगल्या चांगल्याची बोहण जिरवायचं काम हे न केलेलं आहे. धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा. केला ब्रह्मयाचा तेरा, केला ब्रह्मयाचा तेरा, पीछे लगी करे तोबा तोबा. धडक मारली शंकर, केला ब्रह्म्याचा मातेरा. मात्र करून टाकलं त्याचं. ज्ञानोबारांनी त्याच्याबद्दल लिहिताना असं लिहिलंय, कामाचे निघाई ब्रह्मा कन्येशी धरू पाहे. अहो कामाच्या पोटी या ब्रह्मदेवाचं मात्र झालंय का नाही? स्वतःची लेख कळाली का ह्याला? पाराशरे केले काय काय केले?
सरळ सरळ आहे ना, तुमच्या तोंडातून बरं वाटतंय. आता काय करावं, वयस्कर माणसाच्या तोंड, आपले तोंड तेवढं पुरतंय का? महाराष्ट्राने काय केले, हेच केले, दुसरे काय केले, पण त्यानं केले, पण चांगले केले. व्यासांचा जन्म त्यांच्या पोटी आहे. लक्षात आलं का नाही? मुद्दा एवढाच आहे. हे नी चांगल्या चांगल्याची इंद्रा काय इंद्रा पडले भोग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. कुणाचा कारनामा ही कामाचा, कुणाचा कारनामा कामाचा. ही एवढी विचित्र आहे. आद्य आपल्या जीवाचा पहिला नवरा जर कोण असेल, मालक असेल तर काम. जीव नावाची पोरगी काम नावाच्या भरताराला देऊन टाकली. आता कसं असतंय उगम खरंच सांगा मला, सासर सासरच असते, माहेर माहेरच असते. बाई सासरमध्ये राहते, कुणासाठी राहत असती बाई? मालकासाठी. सरळ तिचं राहणं कुणा, सासू सासरा निमित्ताची धनीत, पण महत्वाचं कोण असते? मालक. बरं बाबा, सासऱ्याचं धोतर धुयचं, सासूचं लुगडं धुयचं, नंदाच्या पुढं पुढं करायचं, कुणाला खुश करण्यासाठी? मालकाला. सरळ सरळ मालक खुश पाहिजे, बाकी काय नाही. बाईचं नाणं पक्क कधी होतं माहिती का तुम्हाला? हा, बाईचं नाणं पक्क कधी होतं? होय सदानंद गुरुजी, लेकरूबाळ झाल्यावर. सिस्टीम जुनी आहे, जुन्या पद्धतीने हे योग्य उत्तर आहे की लेकरूबाळ झालं की बाईचं नाणं पक्क झालं, जुनी सिस्टीम. पण अलीकडचा काळ सांगतो तुम्हाला, आता लेकरा बाळाव फायनल नाही. आता नवरा मुठीत आल्याशिवाय बाईचं नाणं पक्क होत नाही. बाईच्या डोक्यात एकच भूत असते, हातात आला पाहिजे, मुठीत असला पाहिजे. माय बी तिला ही शिकविती, नांदून आली ती जाती झाली. कसं आहे ग, वरी तर बघत नाही. बर, पुन्हा आली. आता कसं आहे ग, म्हशीच्या पावाने नुसता फुगल्याला. बर, मग माय सांगते, हा बाग गुलवून 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 मुठीत घ्यायचं. नवरा एकदा मुठीत आला की बाकीच्याली धडे शिकविता येते. कळायला लागले का नाही कळायला? एकदा मालक ताब्यात आला की बाकीचे आपोआप जागे होते. फक्त हे मालक ताब्यात घेणं लय अवघड गोष्ट आहे. विढल बसायला असं ना माझं बोलणं. मालकाला ताब्यात घेता आलं पाहिजे. मालक आपल्या ताब्यात आला, बाकीचं सुतानं सरळ करता येते सगळे. पण ही मालक विचित्र आहे की कुणाचा ऐकण्यातलाय का हा? कुणाच्या ऐकण्यातलाय का हा? हा कुणाच्या ऐकण्यातल्या नाही. महाराज ह्यानं चांगल्या चांगल्याची भोन जिरविलेली. धडक मारली हो मारली नारदा, धडक मारली नारदा, धडक मारली मारली नारदा, धडक मारली नारदा. गेला रावणाचा गेला, गेला रावणाचा गेला, गेला रावणाचा गेला. दुर्योधना मारली गदा, मारली गदा, प्राण घेतला, प्राण घेतला प्राण. येडका मदन हो केवळ पैशानन, येडका मदन हो केवळ पैशानन, येडका मदन हो केवळ पैशानन, येडका मदन हो केवळ पैशानन. चालू असलेलं वाटतं का नाही सगळं. धडक मारली नारदा, हिनेवाला कोण? ही ना आहे बाबा, ही कशाला नारद सांगायला? ही काही हिनच त्यांच्याकडून आलेला आहे. नारदाला केला रावणाचा चेंडा. चेंडा झाला ना रावणाचा, झाला का नाही झाला? गाव जळालं का नाही जळालं? हा, माणसं म्हणते त्याची 2 एकर गेली 3 रावणा लंका गाठली. बाकीच्याच का लक्ष द्यायला लागलंय का नाही? केला रावणाचा चेंदा, दुर्योधना मारिली गदा, घेतला प्राण कुणी कामानं. त्याच्यामुळं ही ताब्यात येणं ही गोष्ट गरजेची तर होतो आपण. माझा कसं आहे, ह्याची विशेषता अशी कामाची, जीव त्याच्याजवळ नांदायला, पण काम नेहमी माईच्या ऐकण्यात, कुणाच्या ऐकण्यात नाही, कल्पनेच्या. कल्पना म्हणजे काय माहिती का तुम्हाला? हिचं नाव कल्पना. विढल विढल विढल.
लक्षात आलं का नाही? हिचं नाव कल्पना. जेवढी बुड बुडे देखता देखता, ही कल्पना आहे. क्षण न लागता दिसेना तैसा संसार, पाहता पाहता एखाद्या गोष्टीचं चिंतन करणं तिचं नाव कल्पना. आणि हे काम नेहमी कुणाच्या ऐकण्यात आहे? कळायला लागलंय का नाही? कळायला काम नेहमी कल्पनेच्या ऐकण्यातलंय. माय जसं सांगन तसं ऐकतही. बायकोकडे थोडं बी लक्ष नाहीच, नीट ऐका. आणि माईनं सांगितलं की ही जीवाला बायकोला बी कामाला लावतो, असलं विचार. आता नीट ऐका, लक्ष देऊन ऐकलं की लक्ष दे. जरा जड आहे मला बी कळतंय, पण काय माणसं जाणकार आहेत, मला का आता सांगितलं की त्यामुळे कळणार सगळ्याला. आता ही अशी सिस्टीम आहे बघा, इकडे थोडं लक्ष दे. अरे कामाचं कसं आहे? माईच्या ऐकण्यात म्हणजे कल्पनेच्या. कुणाच्या? कल्पनेच्या शब्दाच्या बाहेर नाही. मग आता कसं आहे? ह्या जीवानं बाईनं तरी किती दिवस राहायचं? कवर राहणार आहे बाई तरी? सासू सासरा बर काय एकच शब्द आहे, सासूरवास. कोणता वास? ननंदवास ऐकला का? दीरवास, नवरावास. बाकी कुणाचाच वास येत नाही, फक्त वास कुणाचा येतो? सासूरवास शब्द आहे. कुणाच्या बी घरात एवढाच वास आहे. कोणता? सासूरवास. ओ बघले सासरी आता मज माहेरा शिन्याव, चुकवा एवढा जाच तुमच्या पडते पाया. कळायला लागले? मग आता काय करावा? बर, ती माधोबा सूरज खेडकर होते, ते म्हणायचे जीवन लोळावा ना हाणून पळावा. जीवन लोळावा ना हाणून, भूक नसावा पण शिदुरी असावा. लक्षात यायला लागले का नाही? हा, हे माधोबाचे शब्द. आता थोडं लक्ष द्या. बाईनं विचार केला, सासू नीट बघत नाही, सासरा नीट बघत नाही, ननन नीट बघत नाही, करावा तरी काय आता? मला दादला नको ग मोडकेची घर, मोडके छतर, मोडके से घर शाबाश, तुटके से छप्पर, देवाला देव घरला. मला नवरा मला नवरा मला नवरा नको ग बाई, 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 मला नवरा नको ग बाई. तुम्हाला वाटेल गायक आहे तामीन फल लोणचं ही लक्षात आलं का नाही? काय लक्षच देत नसतील घरचे तर मला ही नवराच काय करायचंय नवरात्री. बरं हा पळून जावा तर सासू नजर राखू नये, दारातच बसलेली. इकडं तिकडं जायचा बी प्रयत्न केला तरी लगेच कानाव घालते, ए त्या बाग, ए बघ म्हणाली, बघ दिसली बघ. मग काम महागच आहे. गावाच्या गाव खरातून महागारी आणते. कामे नेले चित्तने
त्रास झाले माईच्या बापाच्या पुढे येऊन म्हणती ना, हा काय बघितलं होतं ह्या मेल्यात मला त्यांच्या पदरात टाकलंय. तसं जीव बी देवाच्या समोर गेला. कागा सासुरवासी मज केले भगवंता. हे देवा, का मला सासुरवास दिलास? कारण तिथं आपुलिया सत्ता स्वाधीनता ती नाही, थोडी बी स्वाधीनता नाही आणि स्वतःची सत्ता चलत नाही. लाज वाटे मना तुझा मनविता दास, गोडी नाही रस बोल. बाया म्हणतात ना, मला त्याचं तोंड बघायची इच्छा नाही. गोडी नाही रस बोललिया सारखी. विचित्र आहे महाराज. मग आता काय करायचं? आता काय करावं? मला सांगा ओ. आता बाया महाग बसल्यात. नवरा नीट बघत नाही, सासू नीट बघत नाही, सासरा नीट बघत नाही. ज्याच्यासाठी नांदायचं ती नवरा बी आपल्याकडे तेवढं लक्ष देत नाही. मग आता शहाण्या बाईनं सासरमध्ये राहायचं का? हो बोला की. शहाणी बाई सासरला राहते का? बाईनं विचार केला, जीव नावाच्या बाईनं विचार केला. ज्याच्यासाठी नांदायचे तेव बी आपल्याकडे वर नजर करून बी बघत नसेल आणि घरातली कुठलीच माणसं जर आपल्याकडे लक्ष देत नसतील तर आता बाई बाई जाते ग बाई बाई जाते बाई बाई जाते बाई बाई बोलत नाही. होय, आता परगावची पोरगी 100 किलोमीटरची पोरगी इथं आली, बरोबर आहे का नाही? आणि एवढी परदेशी असणारी पोरगी इथं सासूनं नीट बघायचं नाही, सासऱ्यानं नीट बघायचं नाही. बाई माणूस म्हणते जाऊ द्या, सासू नका बोला ना, सासरा नका का बोला ना, ननंद नका का बोला ना. माई काय वागा कसं राहावा? माय म्हणती बाई बाकीच्याचं सोडून द्यायचं, आपला नंदी बैलचं आपलं, हे आपला मालक तर चांगला आहे ना. लक्ष द्यायला लागलं का नाही? ज्याच्यासाठी राहायचंय ती चांग. बाया बऱ्याच म्हणतात ना, सासू उभी का पावा असली सासू आमची, उभी का पावा. का सासू का नीट आहे का काय? सासरा बैल आहे, बैल बैल आहे, हातात त्याच्या रुपड्या नाही. मग कशाला राहतीत? नाही माय माझं पप्प्याचा बाप लय चांगला आहे, मला बाकीच्याचं काय करायचं? पप्प्याचा बाप चांगला असला बस झालं. आज ना उद्या आम्ही ही कसं कळतंय? लक्ष द्यायला ही लई कळतंय. तुला तर लग्नाच्या आधी कळायला लागलंय. ही लक्षात आलं का नाही? ही मात्र लई लवकर कळतंय. आम्हाला काय करायचंय? जीवानं बी विचार केला बाबा. आता इथं नवऱ्यासाठी राहायचंय, ती काम जर आपल्या ताब्यात नाही तर मी आता निश्चय केलाय. काय? आपुल्या माहेरा आपुल्या माहेरा आपुल्या
सुख दुःख माझे आई केले काली आई केले काली वाटलं पाहिजे अशी चाल बी असली पाहिजे बरोबर आहे का नाही तर एवढा करुणा प्रसंग चालून एका भजनेनं उच्चारलं आणि आपुल्या माहेरा हो हो सासरला चालली होणी चाल आहे का नाही ही सांगा बरं मला चाल माहेरला चालल्यासारखी वाटली पाहिजे आता मला इथं राहायचंच नाही जीवानं विचार केला मुलगी जीव नावाची भरतारे काम नावाचा लक्षात आलं का नाही विचार केला आता इथं राहायचं आता काय आता इथं मजाच नाही आपुल्या माहेरा जाईन मी आता मी माझं माहेर गाठाय तयार आहे कारण इथं माझ्याकडे जर कुणी नीट बघतच नसेल आणि मला कुणी नीट बोलतच नसेल तर मला इथं राहायचं नाही ध्यानात बसायला लागले का नाही बरं आता एक नीट बसाने एवढा मुद्दा लक्ष देऊन ऐका कसे पळून जायला अडचण नाही नवरालाही त्रास द्यायला तर बाईनं सासरला माहेरला पळून जावं पण शास्त्र असं सांगते त्याच बाईनं पळून जायचं जिचं माहेर बी वजनदार आहे कळायला लागले का नाही कळायला माहेर तेवढं वजनदार पाहिजे गेल्या बाबा त्यानं मला असं केलं जाणं ती दोन ठपू देणं ती त्याला हाता काढून काढणं ती त्यानं पाय नाही तसं नाही ग सांभाळतो असला बाप बी वजनदार पाहिजे बरोबर आहे का नाही हो का कसं आहे जिच्या माहेरामध्ये धमक नाही त्या बाईनं आपलं पडून राहायचं माहेर तेवढं वजनदार पाहिजे हा महाराज म्हणले आम्ही आमच्या माहेराला जाणार आमचं माहेर बी तेवढं वजनदार आहे आमच्या माहेरात कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहेरी वरे जातिरी आहेरी वरे जातिरी माझे माहेर पंढरी आहेरी वरे जातिरी आहेरी वरे जातिरी माझे माहेर पंढरी माहेर काय माहेर कोणतं पंढरपूर आणि ती कुठे आहे भिवरेच्या तिरी हा बोला बाप आणि कोण माझी विठ्ठल रुक्माई आमचा बाप कोण विठोबा आमची माय कोण रुक्मिणी बोला बहीण चंद्र बाहू पुंडलिक वजनदार माणसे ती ह्यांच्यात वजन बी तेवढं टाकत तेवढी कसला काम आणि कसला काय आणि कसला काय काही मोजीत नाहीत ती असेल कुणी बी त्याच्या घरचा जहागीरदार आमच्याला त्रास असल्यावर आम्ही बी नीट जुनी माणसं म्हणायची आमची केस गुतले तर जाऊ द्या थोडं हिशोबानं 2-4 बऱ्याच सांगून नाही ऐकले एक गाव 2 तुकडे असतात मग मग काय कवर असतंय माणसाचं कवर सहन करायचं माणसं पोरगी वाळून गेली तुम्हाला तिची किंमत नाही काय नाही असं नसतंय किती दिवस सहन करायचं पुरीनं बी बरं वजनदार बी माहेर आहे माहेरात कमी बी काही नाही समर्थाची घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाची नाही तुटी कदा कासयाची नाही तुटी कदा नाही तुटी कदा कासयाची हे समर्थाचे घरी सकळ संपदा समर्थाचे घरी सकळ संपदा घरी समर्थाचे घरी
संपदा काही कमी का त्याच्या इथं माहेरात काही कमी का नाही तुटी कदा कासयाची बघा आता इकडे लक्ष द्या थोडा वेळ काही कमी नाही बरं माहेर कोणतं आहे बोला की पंढरपूर नीट भाषा ताईट भाषा बरं तुम्हाला ते आळस आली झाले नीट भाषा बेड्या बेड्या सावधान गाणं आपलं हे नको शाळेसारखं आहे बघा इकडे लक्ष द्या आता नीट बसा नीट आहे का माहेर का आहे आता ताकद आहे का ती माहेरातली ताकद अशी बाबा माहेरात गेले होतं काय होईन आणि काय नाही ती गोष्ट सोडूनच द्या नुसता माहेराच्या रस्ता जरी बघितला तरी धरिता पंढरीची वाट नाही संकट मोक्षाचे कळायला लागले की नाही नुसतं बघितलं मी काय हा बा ही रस्ता आमच्या माहेराला चाललोय असं म्हणलं की मुक्ती मिळाली कसलं माहेर हा आणि जर का बाबा लांब जायचं वाकरी येऊनच पंढरपूर लांबून बघायचं कळायला लागले का नाही का नुसतं लांबून जरी पंढरपूर बघितलं अवागीचं पापे वैकुंठ पंढरी देखनी वैकुंठ पंढरी देखनी नीट ऐका डाळे गावातले नीट ऐका जायची गरज नाही माहेरात जायचं नाही नुसतं माहेर लांबून बघा की बोला की नुसतं माहेर काय हा बघायचं नुसतं टुळू 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 बघत राहायचं बघा ती आमचे बापाचं कळं दिसायला का ती आमच्या बापाचं घर आहे बघा ती चंद्रभागा दिसायला पाणी ती आमची बहीण आहे ती मंदिर मंदिर ती आमचा भाऊ नुसतं म्हणलं की जगातली सगळी पाप निघून जाणार कसलं माहेर आहे कसलं माहेर चांगलं माहेर आहे की बरोबर आहे का नाही असलं माहेर आहे कळायला लागलंय का नाही असलं माहेर आहे असलं वजनदार असल्यामुळे आपुल्या माहेरा जाईन मी आता कमी नाही ना तिथे बरं हा पुढचं ऐका पुढचं ऐका लांबून पंढरपूर बघितलं की डायरेक्ट पाप निघून जाणार बहीण कसली बहीण बहीण ही ह्या नंदावणी नंदन नाही ती लांबून जरी बघितलं हा बघितलं तीर्थ कसं वाटायलंय आता कसं वाटायलंय बरं वाटायलंय ना का कसं किती वाटायलंय कसं वाटायलंय कसं माणसं नुसते अर्ध्या बटाट्याने टकाटका बघायला लागले ती वेगळंच आहे की रे म्हणायले लक्षात आलं की नाही रोज आता टी व्हीवर चालूच आहे की सकाळी बघत असताना टीव्हीतला माणूस आहे तुम्हाला इज्जत राळेगावात लय उशिरा गाव सापडलं मला काय जाणकार गाव आहे हे ऐकणारं गाव आहे बरोबर आहे का नाही तर आम्हाला काय येडेच भेटते सगळे आणि पण आम्ही येडे का तुम्ही पहिलेच येडे तुम्हाला येडे म्हणायची काय गरज आहे लक्ष द्यायला बघा आता इकडे लक्ष द्या कुठून आलं आपलं माहेरातलं पण बापाचं झालं आता बहीण चंद्रभागा नुसती बहीण डोळ्यानं जरी बघितली आंघोळ केल्यावर तर वेगळं पुण्य हो नुसती डोळ्यानं जरी बहीण बघितली तरी जगातल्या सगळ्या तीर्थाला आंघोळ केल्याचं पुण्य मिळते कसली नंद ही ऐकायलात का हा असली जीवाची कसली बहीण ही नंबर 1ची बहीण आहे ना म्हणून आपुल्या माहेरा जाईन मी आता ही माहेरातली एक 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 सांगायला लागलो तुम्हाला होय बाहू ह्या बाहावाने नाही दगड घेऊन पाळणारा नुसतं बाहाच्या ते आमचा बाहू या आवाघिया संता एक आता कसं वाटायला लागलंय का नाही आता सांगा बटन बंद करा माईकाचे
इकडे बघा आता लक्ष द्या माझ्याकडं. भाऊ असलाय नुसता भावाचं घर जरी बघितलं बाई ते आमच्या भावाचं घर आहे ती वाड आहे ना आमच्या भावाचं आहे झालं. जगातल्या सगळ्या संतांची दर्शन झाले. तुकोबाराय बोलायले अवघ्या संता एक वेळ भेटी कधी कुंडलिक दृष्टी देखील. भाऊ कसला मी काय म्हणतोय आमच्या बापाचं घर असले दारातच जावं असं काही नाही. काय पाहता राऊळाची तीर्थघर तिथीलचे सा तीर्थघर तिथीलचे सा सवत असल्याशिवाय नटू नांदत नसती. लक्ष द्यायला लागले का नाही. विशाल भाऊच्या जीवावर विशाल भाऊ आहे काय अडचण नाही. विशाल आहे बघा इकडे लक्ष द्या. काय चाललं होतं आपलं आपल्या बापाचं घर माहेरातलं घर. दरवाजा बघावा असं काही नाही. माय ती खिडकी दिसली का मागून त्या इटा. हा दरवाजा कुठे दरवाजा पुढून आहे ग ती मागची दिसायली का पाठ. हो ती माझ्या बापाचं घर आहे. आणि झालं जगातल्या 360 तीर्थाला आंघोळ केले कसलंय माहेर. तुम्ही चांगलेच म्हणे जा असं दुसरं काहीच बोल जाऊ नका. हा काही बी झालं तर हा चांगलंय चांगलंय बरं बरं एवढंच म्हणायचं. असलं माहेर वजनदार आहे. हा चला हेच वाटायला लागले पण हा खिडकीचं दरवाजाचं सोडून द्या. हा त्या बघ ती दिसायला का ती कुठं ग अगं तिची अंडा ते दिसा नाही का ती ते गडीवर उंच ती सगळ्यात वरी जी बिल्डिंग आहे ना ती दिसायला आहे ना ती माझ्या बापाचे. नुसता कळस जरी बघितलं तात्काळ तू कामाले देखील कळसा चालू असल्यानं वाटायला लागले. पंढरपुरात चंद्रभागेच्या वाळवंटात गायक बी तशीच वाजविणार बी 1 नंबर का मी 2 नंबर आहे का. मी कसं आहे हा तीच म्हणायला लागलो कसं मी तर डोंगरातला आहे ना कारवा नाही विढल आमच्या माहेरातलं नुसतं वरच्या कळत जरी बघितला बापाच्या घराचा तरी तात्काळ हा नाश अहंकाराचा तुका म्हणे मोक्ष देखील. आणि जर का बाबा आता बस झालं डायरेक्ट बापाची जर भेट घेतली हा तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील. असलं वजनदार आमचं माहेर असल्यामुळे आपुल्या माहेरा जाईन मी आता. आणि आता निरोप बी जवळजवळ निरुपया संता हाती आला. संतांच्या हातानं निरोप आलाय आणि निरोप आलाय आणि बापाच्या कानावर गेलंय. बापाच्या कानावर गेल्यावर पुरीवाल्याने बोलायचं. गोष्ट आनंदाची असू द्या नाही तर गोष्ट दुःखाची असू द्या कानावर आल्याबरोबर बाप निघतो का नाही निघत वरायनी जाहीर केलं काय सुख दुःख माझी सुख
दुःख माझे ऐकिले काळी सुख दुःख माझे ऐकिले सुख दुःख माझे ऐकिले सुख दुःख माझे ऐकिले काळी 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 बळा बळा मारी करुणेचा बळा बळा मारी करुणेचा बळा बळा मारी करुणेचा बळा बळा मारी करुणेचा सुख दुःख माझे ऐकिले काळी सुख दुःख लिकीच रात्री 12ला फोन जर वाजला माणूस म्हणतोय काम नाही कुणाला बी काय काय कुणाचा आहे रे फोन हे हाय कवा बी टाइम नाही काय नाही नक्की रायवाडीच्या सदनांचा असेल पुन्हा कवा बी फोन करते माणसं हे बंद करून टाक बायकोला मध्ये बंद करून टाक झोप ह्यांना काम नाही तर रस्त्याच्या बोंबलं थिंडत तिथे दस्तापूरचा वाळून तीन उग कवा बी टायमाला फोन लावते काय टाइम बघावा काय बघावा हा बंद करून टाक फोन बायको असा फोन बघणार मा कुणाचा की वेगळाच नंबर आहे बाय बघा असा हातात घ्या ही तो दिदीचा दिसा हा दिदीचा म्हणलं की बापाची झोप जाती का नाही जात बोला बोला चला पोरीचा हा हा हॅलो का काय झालं बाप पहिल्यांदा म्हणणार काय झालं तुझं बरं आहे का बापच असतो महाराज त्याला माहीत पोरीचा फोन आला की धाकच असतो का नसतो सांगा असतो का नसतो काय झालं ग काय नाही उगा झोप लागा नाही गेली आता हाय का काय पंचायतच आहे का नाही सांगा बरं सुख असू नाही तर दुःख असू लग्न आता 2 आहेत तिकडे बघा एक पुरीच्या भाऊकीतलं लग्न कुणाच्या पुरीच्या भाऊकीतलं लग्न आणि इकडे सख्या चुलत भावाचं लग्न काय करायचं शहाण्याची गोष्ट बोलायलो मी शहाण्यानं काय करावं लागते हा अडचणच आहे का नाही पुरीने एकच सांगितले पप्पा माझ्यासाठी यावं लागेल तुम्हाला अगं दिदे हिथं आपल्या रावश्याचं लग्न आहे सगळं खरं आहे आईला तिथं ठेवा आकाला तिथं राहू द्या दादाला तिथं राहू द्या पप्पा तुम्ही जर नाही आलात आयुष्यभर मला बोलणं खावं लागेल कळायला का नाही कळायला लागलं लिकीवाले जे डोळे भरून येतील पप्पा तुम्हाला यावं लागेल नाही तर ही माणसं तुम्हाला माहीत नाही चांगली तेवढे वाईट आहेत घासा गणीस आणि खाण्या गणीस काढतील आला का तुझा बाप पण गेला का तुझा बाप खरंय का खोटं माणूस तिच्याच्या इथं लग्न आहे ना त्याच्या पाया पडते श्रीराम मी स्वयंपाकाला रात्रभर उभा राहतो दिवसभर इथंच आहे बरं का तिला बी इथंच बनलंय पोरग बी सगळे इथंच आहे मी इथंच आहे मला फक्त 2 तासाचा टाईम दे लग्नाला माझ्याच येणं होणार नाही कारण पोरीच्या घरातलं लग्न आहे मला जावं लागतंय खरंय का खोटं हे बोला हो खरंय का खोटं कळवळा मनी करुणीचा बरं अजून एक ह्याच्या सिस्टीम समजा शहाणा माणूस बात कुणाची चालू आहे आपली गोष्ट कुणाची चालू आहे शहाण्याची येड्याचं नाही येड्याचं काय घेऊन बसला तुम्ही आता जुनी माणसं आहेत शहाणा माणूस पुरीच्या घरी शहाण्या माणसानं पुरीच्या घरी कसं जावं लागते हाता हलवीत बोंबलं चालायचं का शाबास सरच्या पुरीचं आता लग्न झालं म्हणून सरला ते अनुभव यायला लागलेत की बरोबर आहे का नाही शहाण्यानं एकच करायचं असते पुरीच्या घरी रिकाम्या हातानं जायचं तेवढं बी सहन होत नाही त्या जातीली तिकडल्या बाप रिकाम्या हातानं जा तुम्ही एका दिवशी जाऊन बघा आणि मग चहा पिऊन माघारी या 10 मिनिटाला फोन येणार लगेच पुरीचं तुम्हाला काहीतरी घेऊन यायचं की तुम्ही गेल्या म्हातारी मागं लागले आला का तुझा बाप काही घेऊन हाता हलवीत आला हाता हलवीत आमचा चहा पिऊन गेला अगं काही माणूस की येतंय का नाही हे अंगलट बोला की बोला असं आहे का नाही हाय
आता प्रसंग दुसरा सावड. समजा पुरीच्या भावकीतलं कुणी मेले आणि पहाटा आपल्याला सावडायला म्हणा मातीला म्हणा आपण गेलेलोय. सरळ जीव आहे काय म्हणणार आहेत येता येता चहा प्यायला येऊन जावं लागते का नाही जावं लागतं. बरं आता काही संग नेलंय का? हो बोला की आता हातात काही नेलंय का? नाही. मग आता त्याच्यात एक पर्यायी मार्ग असतो, जुन्यानी काढून दिलेला मार्ग जुन्यानी. मग ती चहा पाणी झालं, अवघड झालं, फलाना गेला, असं झालं तसं जरा वाईटच झालं. लेकरं बाबा बाबा जवळच असणार आमचे बाबा, त्यांना काय कोणी दुःख सुख काय आले की मग येऊ का मग दीदी येऊ का म्हणणं काय ती पहाटच निघून आल्यामुळं काही मेळ लागला नाही, राहू दे तुला खर्चायला एवढे, अशी सिस्टीम आहे का नाही? हो बोला की. नगा 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 त्यांनी नग म्हणायचं ना आपण द्यायचंच. ही ध्यानात ठेवा, पुरीवाल्याने ध्यानात ठेवा. त्यांनी काय म्हणायचं असते? नग नग नग. आणि आपण राहू द्या बिस्किटाला राहू द्या. बिस्किट नाहीत का त्यांच्या इथं? बोला. व्यवहार आहे व्यवहार सांभाळावा लागतो. कळवळा मनी करुणेचा. बापाच्या अंतकरणामध्ये लेकीविषयी काय असतो? कळवळा. जीव नावाची पोरगी आहे आणि हिचा बाप पंढरपूरला राहतोय. वाट बघत उभा आहे बिचारा, वाट पाही उभा भेटीची आवडी. येऊ द्या कळवळा मनी करुणेचा. आणि निरोप आलेलाच आहे. आता कसं असतंय, जुनी पद्धत होती, लेकीच्या घरी जायचं म्हणलं असं रिकाम्या हातानं जाता येत नव्हतं. त्याला भातुके शब्दाचा अर्थ होतो आंगडं टोपडं. ही कळतं का? आंगडे टोपडे आणि मूळ लावायचं असतं. म्हणून तू कोबरायन तिसऱ्या चरणात करुणी सिद्ध सावले भातुके. करुणी सिद्ध सावले भातुके. सिद्ध सावले भातुके. करुणी सिद्ध सावले भातुके. आणि निरोप आलाय म्हणल्यावर येती दिशे एके न्यावय अशी. निरोप आलेला आहे म्हणजे आता नेह्याला येणारच आहे. कसं असते थोडं लक्ष द्या. ज्याला आता 8 तास हाणायचे बाकी काय नाही. इकडे बघा थोडं लक्ष द्या म्हणजे कळलं. कसं आहे निरोप आल्यावर पुरीला दम निघतो का? हा समजा दिवाळी भाऊ, दीपवाळीच्या मुळा लेकी सावल्या. दिवाळीच्या टायमिंगला कोण्या बी पुरीला माहेरला जा वाटते का नाही? जा वाटत. हो जा वाटते का नाही? जा वाटते की माहेरला. आता एकच मुद्दा सांगून आपण पूर्णत्वाकडे जाणार आहे. फक्त मूळ हे लक्षात ठेवा, पोरगी जीव नावाची आणि हिचं माहेर देव आहे. लक्षात यायला लागले का नाही? हां बाप आणि माय, आई आणि माझी विठ्ठल रुक्माई ही ध्यानात ठेवा. आता इकडे बघा. मग कसं आहे समजा पलीकडलं गाव कोणतं? शेजारचं कोणतं मी सांगा की. पार. समजा पारच्या लेंडीच्या 1-2 पोरी समजा डाळ्या गावात दिलेल्या. मग आता डाळ्या गावात दिलेले म्हणल्याच्या नंतर एका घरात 2 पोरी दिलेल्या. सकीन ठकी म्हणा की कशाला दुसऱ्या तरी नेहमीच्या आपल्या सकीन ठकी. हां आणि सकीचा बाप ठकीला नेहायला आला. आल्याबरोबर आता ठकीला नेहायला आलाय म्हणल्यावर ठकीचा बाप सकीला ग बसू वाटतंय का? सकी लगेच म्हणणार तात्या आमच्या अण्णाला बघितलं का?
आणि काही येतो म्हणलेत का नाही मला न्यायला? तुम्ही ठकीला न्यायलात हो, आणि आमच्या अण्णा येणार आहेत का नाही मला न्यायला? हातातली घागर खाली ठेवून देणार अण्णाच कसं येणार आहेत का नाही? निघालता बुवा, मला म्हणलं होतं जायचंय डाळेगावला पुरीला आणायला, पण आला नाही का? माय अण्णा तात्या नाही किंवा आले अण्णा आमचे अजून. ती डोळ्यात पाणी, येणार का नाही येणार? माय कुठं गेले? मला म्हणलं होता अहमदपूरहून जाता जाता मी घेऊन जाणार, बहुतेक अहमदपूरला गेला असं. एक काम करतात का काय तुम्ही, तेवढं निरोप देतात का? म्हणावं सखी रडायली होती तुम्हाला बोलिले म्हणावं, बा आता त्या गावातल्या सगळ्या पोरी गेल्या हो, मी एकटीच राहिले, आमचा निरोप द्या ना तेवढा. ध्यानात बसायला का नाही? जीव नावाच्या पोरीनं सांगितलं एवढा सासुरवास सुरू आहे, अजून देव यायला तयार नाही, तेवढा निरोप देतात का देवाला? तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवल, माझं तेवढं सकानाव घाला. तुका म्हणे मजा आठवा, मुळलव करी पाठवा. किती सुंदर आहे हे सगळं. बघा ना आता तेवढा निरोप द्या आणि म्हणाव सखी एकटीच राहिली म्हणाव अण्णा, आणि तुम्ही तिला नेहाला. अगं सखे मी ठकीला आणा निघालो, माझी ना अण्णाची भेट झाली ना सकाळी, मला म्हणलाय त्यो की मला डाळेगावला पुरीला आणाय जायचं. माझा मग कवा झाली तुमची पुरी बारीक चौकशा करा. अगं सकाळी 8 वाजतात. मग अजून कशी आली नसती ना? तू घे बाग, माझं आणि त्याचं बोलणं झालेलं आहे, अहमदपूरहून येता येता तुला ते घेऊन जाणार आहे असं निरोप कानावर आहे, पुरीला माहीत झालंय. आता ही अहमदपूर कुठे? दिशा सांगा की मला. दिशा इकडं पूर्वेला अहमदपूर आहे. असं असं नाही, असं ना असं. आणि पुरीच्या घराचं तोंड असा दरवाजा आहे. कसा दरवाजा आहे? आणि बाप कुठून येणार आहे? आणि झाडावं लागतंय कसं? असं असं झाडीत झाडीत बी असं झाडीतच ना. कळा नाही गेले तुम्हाला? कळा नाही गेले गायका? त्याची पलथे माझे लागली से चित्त, त्याची पलथे माझे लागली से चित्त, लागले से चित्त, त्याची पंथे माझे लागले से चित्त, त्याची पंथे माझे लागले से चित्त, त्याचे पंथे माझे लागले से चित्त, वाट पाए नित्य माहेराचे, वाट पाहे वाट पाहे माहे नित्य माहे रे, वाट पाहे नित्य सुख दुख माझे
माझे पंथी म्हणजे मार्ग वाट. घर इकडे असलं तरी इकडे बघत राहणार, कारण निरोप आलेला आहे, तात्या येणार आहेत म्हणून. त्याची पंथी माझी, संता हाती मला निरोप आला, त्याच्यामुळं देव येणार आहे म्हणल्याच्या नंतर सारखं लक्ष लावूनच आहे. त्याची पंथी माझी लागलेशी चित्त, वाट पाहे नित्य माहेराची. सुखदुःख माझी आई केली कानी, कळवळा मनी करुणेचा. कैलासवासी रामनाथरावजी भिंगे हे देशाची सेवा करत असताना 24 वर्षे सेवा झाली आणि आज जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झालं की ते आपल्यातून निघून गेले. नारायणप्पांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेच, त्यांची सेवाही ते त्या ठिकाणी करतायत. आणि देऊबाई ही जी माता माऊली आहे, तिच्या जीवनामध्ये म्हणजे आज खरं दुःखाचा डोंगर कोसळलेला त्याला वर्ष झालं. कारण एकदा का साथीदार जोडीदार निघून गेला की पुन्हा बैलगाडी जवळजवळ चाक नसलं की पडूनच असते. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कसं विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. आज देऊबाईंचा जोडीदार निघून जवळजवळ गेला, 1 वर्ष पूर्ण झालं. खरं म्हणजे 2 दत्तात्रय आणि दुसरे मुलगा काय अविनाश, 2 मुलं आहेत. त्यांच्या जीवनात बाप नावाचं चित्र आज कायमस्वरूपी हरवलं गेलं. खरं सांगू, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा. बाबा, ज्याला जीवनात माय आणि बाप नाही त्याला मायबापाची किंमत विचारा. बाप गेलेला आहे ना, त्या दत्तात्रयाला ना अविनाशला तुम्ही विचारा. आज वर्ष झालं बापाची आठवण मात्र कायमस्वरूपी. खूप लहान होतो, 31 वर्ष 4 महिन्याचं माझं वय. खूप लहान होतो, माझी माय मेली त्यावेळेला. अवघा 5 वर्षाचा होतो, माझी माय मेली त्यावेळेला. पहिलीला होतो शाळेमध्ये, सर होते शिकवायला, हे समोर बसलेत ना. दुसरीला गेलो आणि माझा बाप मेला. गरिबी काय असते हे तुम्ही मला विचारा, मी सांगतो गरिबी काय असते. बापाचं दुःख काय असते हे मला विचारा. खूप गरिबी भोगली सर, तुम्ही कधीतरी यांना विचारा, शाळेत खूप गरिबी भोगली. आता जरी माझी 60-70 लाखाची गाडी दिसत असली, घर दिसत असलं ना, यासाठी खूप त्रास सहन केला. टी व्हीसुद्धा बघू देत नव्हते घरचे, शेजारचे लोक. टी व्हीसुद्धा आमच्या शेजारी सर राहायचे. टी व्ही होती, आम्ही टी व्ही बघण्यासाठी त्या घरामध्ये जायचो. आम्ही गेल्या गेल्या घर मालकानं टी व्ही बंद करून टाकायची, टी व्ही बंद करायची. आम्ही बाहेर यायचो. भावानं मला विचारायचं, मी त्याला विचारायचं, काय रे आपल्याला टी व्ही का बघू देत नाही, टी व्ही बंद केली. त्यानं सांगायचं, आपण गरीब आहोत ना, आपण गरीब आहोत, आपल्याला मायबाप नाहीत ना, आपल्याला अधिकार नाही टी व्ही बघायचा, आपण गरीब माणसं आहेत. खूप वाईट वाटायचं. आज सूर्यवंशी सर आल्यामुळं माझी गरिबी सगळी मला आठवते. कपडेसुद्धा नव्हते घालायला, शाळेत जायचं. गरिबी खूप होती. विचारलं भावानं, म्हटलं का रे आपल्याला नाही टी व्ही? नाही. शपथ घेतली, म्हटलं स्वतःची टी व्ही घेतल्याशिवाय टी व्हीच बघायची नाही. टी व्ही घेतली स्वतःची. पहिला पेढा शेजारच्या काकाला नेऊन दिला. काका घेतली आम्ही टी व्ही. त्यांना आमचे वायर अँटिनाची टी व्ही होती ना, ते सगळं काढून फेकून दिलं. मी कीर्तनाला गेल्यावर मी येऊन विचारलं, काका तुम्ही आमची अँटिना टी व्ही सगळी बिघडून टाकली? हां म्हणे, मी बिघडली, काय करायचं आहे कर. मी एकच सांगितलं, काका आमच्याच्यानं काहीच होत नाही, कारण आम्ही गरीब आहोत, आम्हाला मायबाप नाहीत ना, आमच्याच्यानं काही होणार नाही, आम्ही तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही. पण काका एक गोष्ट सांगतो, काका काय, आतापर्यंत टी व्ही बघत नव्हतो, कारण टी व्ही स्वतःची घ्यायची होती. काका आता तिथपर्यंत टी व्ही बघणार नाही जोपर्यंत त्या टी व्हीमध्ये मी असणार नाही. कळते माझं. आता रोज माझी कथा टी व्हीला लागते. काका रिमोट घेऊन लुंगी लावून टी व्ही बघत असतो. शेजारच्याला सांगत असतो, आमचे महाराज आहेत.
मला वाटतं तिथपर्यंत जाता आलं पाहिजे माणसाला, बरोबर आहे ना? तिथपर्यंत जा. गरिबी तर मी भोगली, बापाचं दुःख तर मलाही आहे. बाप गेल्याच्या नंतर काय असतं? हरी बाप कष्टाचा काबाडी, बाप कष्टाचा काबाडी, ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेवून कांड ऊसाच चाकतो या. आठवा तुमचा बाप. खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोत्राला सदा ठिगळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, आली जत्रा गावाची, बाप जिल्ह्याला जायाचा, उदार पादार कापड पोरांना आणायचा. जुन्या फटक्यानं बाप जत्रेत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा. चूल पेटत नव्हती, लई गरिबी, चूल पेटत नव्हती, दिसाड ओ दिसाला, पाहिली बरदाण्यासाठी बाप गावात फिरला. बाप मनात झुरायचा, एकच पोरगी लग्न लेकीच करीन, प्रसंग पडला तर ढांगा ढुंगा हुंड्यासाठी शेत जमीन इकीन. असा कनवाळू बाप. झालं वर्ष. जेव्हा सोडोनिया गेला, विचारा त्या लेकीला, त्या माऊलीचा जीव कसा वनवासी झाला. मला कसंच होतं या बाप लोकाचा पाहताना, माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. बाप निघून गेला की जीवन हे अधुरं होत असतं. जोपर्यंत जीवनामध्ये बाप, तोपर्यंत चांगल्या पद्धतीने जीवन जगा, एवढी आपल्याला जाता जाता विनंती करतो. माझा योग लागला, आपल्या सगळ्याच्या चरणावर विनम्र भावाने अभिवादन करतो. तुम्ही सगळेजण जमलात, वेडी वाकडी वाकपुष्पांजली प्रभूचरणी समर्पित केली. आपल्या सगळ्याला मी विनंती करणार की आमचं ज्यांच्याकडे शिक्षण झालं ते ज्ञानेश भक्त आचार्य गुरुवर्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी श्री क्षेत्र होळ वारकरी शिक्षण संस्था, आणि येणाऱ्या 7 ऑक्टोंबरपासून ते 14 ऑक्टोंबरपर्यंत श्री आचार्य ज्ञानेश भक्त गुरुवर्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांच्या 61वीच्या निमित्तानं त्या ठिकाणी वेदांत साधनास्थली आश्रम लाडेवडगाव तालुका केज जिल्हा बीड या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड रामकृष्ण हरी सप्ताहाचं आयोजन त्या ठिकाणी संस्थेच्या वतीनं गुरुजींच्या शिष्य परिवाराच्या वतीनं केलं गेलेलं आहे. आपल्या सगळ्याला विनंती आहे की अखंड आयुष्यभर आज 25-30 वर्ष गुरुजींनी अविरतपणे सेवा त्या ठिकाणी केलेली आहे. आपल्या सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये गुरुजी हजर आहेत, म्हणून आज त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची वेळ आली आहे. म्हणून आपण सहकार्य या भावनेनं 7 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत आपण रोज त्या कार्यक्रमाला हजर राहा. रोज एका वेळेला 150 ते 200 माणसं 2 तासासाठी रामकृष्णारी जप म्हणण्यासाठी राहतील. अशी 7 दिवस कायमस्वरूपी तुमची जेवणाची चहाची सगळी व्यवस्था तिथं केलेली आहे. आणि 14 तारखेला सकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये गुरुजींची भव्य दिव्य रथामधून एक पालखीमधून मिरवणूक निघेल आणि मिरवणूक सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर 10 ते 12 या वेळेमध्ये ज्ञानसिंधू हरिभक्तीपरायण गुरुवर्य संदीपान महाराज हसेगावकर यांचं काल्याचं कीर्तन, आणि नंतर 10 ते 15,000 लोकाला मांडे भोजनाचं जेवण त्या ठिकाणी केलेलं आहे. आपण वेळ काढून नक्की त्या कार्यक्रमासाठी हजर राहा ही आपल्याला विनंती करतो. आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात. पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन. आपण टीव्हीवर नेहमीच कीर्तनाचं कथा चालू, जसं रोज सकाळी चालू आहे, आता देवीची कथा चालू आहे, बरोबर आहे का नाही? पुढे आता देवाची सांगायची, लक्षात आलं का नाही? म्हणून अतिशय सुंदर कथा आहे. आपण यूट्यूबला सुद्धा त्या ठिकाणी कीर्तनं कथा बघत असतात. प्रकाश साठे ऑफिशियल नावानं आपले अकाउंट आहेत. फेसबुकला, यूट्यूबला, इंस्टाग्रामला सगळीकडं अकाउंट आहेत. आणि आमचे जय हो कीर्तन ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे, तर म्हणजे ते सगळं काम आमचं ते करतात, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तेही त्या ठिकाणी अपलोड करत असतात. तेही कीर्तन आपण सर्वांनी बघा. आमचं हे माय माणूस नाही, जो बाप माणूसच आहे, बरोबर आहे का नाही? त्याचंही चॅनल आहे आणि त्याच्याही की ज्या चॅनलवर ही सगळी प्रमाणं हे सगळ्या
चाली आपल्याला त्या चॅनलवर बघायला मिळतील. कीर्तन आपल्याला जय हो कीर्तन या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळेल. आपण सर्वांनी कथा कीर्तन नक्की पहा ही आपल्याला विनंती करतो. सगळ्याच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन. पुन्हा एकदा बाळू महाराज तुम्हाला मनापासून धन्यवाद. मध्यस्थी केली नाही तर हे आमचं 15 दिवसानं चालू होतं. लक्षात आलं का नाही? गणेश महाराजांनी पहिला जय हो आल्याला आमच्या गंगेश्वर भाऊला फोन केला. पहिल्यांदा त्यांना आम्ही गाडीतच होतो. तारीख पुन्हा त्याच्यात कमी जास्त ॲडजस्ट व्हायना. तिघेच गे महाराज म्हणले ते तुमचं तुम्ही बघा बरोबर आहे का नाही. मी पुन्हा इकडून तिकडून कसं तरी फोन करत आता शेवटी बामणाचं ऐकावं लागतंय का नाही ऐकावं लागत सांगा. शब्द मोडता येतोय का? आणि त्याच्यात आमची जिव्हाळ्याचे मित्र असल्यामुळं बाळू महाराजांचा शब्द मला मोडता आला नाही आणि म्हणून सेवेचं निमंत्रण माझ्या पदरात. सर्वांना धन्यवाद. माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. एकच आहे, शेवटची चाल होईल नंतर पुष्पवृष्टी होईल नको का आता आणि मग फुलं त्या ठिकाणी पडून आरती सांगता होईल एवढी विनंती करतो. त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना विनम्र भावाने अभिवादन. काही चुकलं असलं बाबा का माया पदरात टाका. मी असा गुंडाळून नेतो लिंडीच्या पुढं झटकितो. मला नेऊन काय करायचं तुमचं तरी सांगा. बरोबर आहे का नाही? बरोबर तेवढं गुरुजींचं चूक माझ्या वाणीचा दोष. दुसरी एक सूचना मला द्यायची की तुमच्यासाठी नाही ते आमच्यासाठी येणाऱ्या 11 तारखेपासून 11 ऑक्टोंबर ते 17 ऑक्टोंबरच आहे ना. आता सप्टेंबर झाल्यावर येणाऱ्या 11 ऑक्टोंबरपासून ते त्या ठिकाणी 17 ऑक्टोंबरपर्यंत हत्राळ पाथर्डी तालुक्यामध्ये गोकुळधाम नावाचं एक धाम आहे आणि त्या धामवर त्या ठिकाणी भव्य दिवस शिवमहापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे. कथेची वेळ आहे 6:30 ते 9:30 आणि नंतर पाथर्डी आणि पाथर्डी परिसरातील सर्व भाविक भक्तांना त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. आपण सर्वांनी पाथर्डी परिसरातील अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांनी त्या शिवमहापुराण कथा श्रवणाचा लाभ घ्यावा. ही संपूर्ण कथा जय हो यूट्यूब चॅनलवर त्या ठिकाणी लाईव्ह प्रसारित केली जाणार आहे. आपण सर्वांनी पहा ही विनंती करतो. ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यम. महाराज म्हणतात की आता निरोप गेलाय म्हटल्याच्या नंतर आता आम्हाला जाणं गरजेचं आहे आणि आता त्याची पंथे माझे लागलेशी चित्तवाट पाही नित्य माहेराची. त्याच्यामुळं तुका म्हणे आता येतील न्यावया. म्हणे आता येतील न्यावया. म्हणे आता येतील न्यावया. आता येतील न्यावया. अंगे आपोलिया माय अंगे आपोलिया माय सुख दुःख मारे धाय गेले मारे. कडवळा मने करुणेचा